नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज ह्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आणि खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण आजपासून अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये तर एका एकराला 20,000 रुपयापर्यंत पीक विमा रक्कम वितरित होत आहे। केंद्र आणि राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 30 जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम आज वितरित झालेली आहे। मित्रांनो, ह्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025चा पीक विमा भरलेला आहे, तसंच नुकसानीची नोंद केलेली आहे आणि पिकांची माहिती ऑनलाईन दिलेली आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा वितरित होत आहे। ह्यामध्ये जर बघितलं तर तूर, कापूस, कांदा, मका आणि सोयाबीन ह्या पिकांचा पीक विमा वितरित होत आहे। ह्यामध्ये मित्रांनो, आता आपण कोणते पात्र जिल्हे आहेत ते पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यासाठी 80 कोटी रुपये, नांदेड जिल्ह्यासाठी 90 कोटी, हिंगोली जिल्ह्यासाठी 40 कोटी, परभणी जिल्ह्यासाठी 80 कोटी, त्यानंतर जालना जिल्ह्यासाठी 72 कोटी, वाशिम जिल्ह्यासाठी 50 कोटी, अकोला जिल्ह्यासाठी 70 कोटी, बुलढाणा जिल्ह्यासाठी बघितलं तर 85 कोटी, वर्धा जिल्ह्यासाठी 60 कोटी, अमरावती जिल्ह्यासाठी 76 कोटी रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 100 कोटी, नाशिक जिल्ह्यासाठी 62 कोटी रुपये, नंदुरबार जिल्ह्यासाठी 29 कोटी रुपये, धुळे जिल्ह्यासाठी 37 कोटी रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी मित्रांनो 68 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरसाठी 53 कोटी, धाराशिव जिल्ह्यासाठी 45 कोटी, बीड जिल्ह्यासाठी 93 कोटी, लातूर जिल्ह्यासाठी 65 कोटी, सोलापूर जिल्ह्यासाठी बघितलं तर 70 कोटी, कोल्हापूर जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 28 कोटी रुपये, पुणे जिल्ह्यासाठी 99 कोटी, सातारा जिल्ह्यासाठी 31 कोटी रुपये, सांगली जिल्ह्यासाठी 34 कोटी, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 50 कोटी आणि रायगड जिल्ह्यासाठी मित्रांनो 18 कोटी, त्याचबरोबर पालघर जिल्ह्यासाठी 19 कोटी रुपये, भंडारा जिल्ह्यासाठी 23 कोटी रुपये, गोंदिया जिल्ह्यासाठी मित्रांनो 22 कोटी आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी मित्रांनो 25 कोटी रुपयांचा पीक विमा ह्या ठिकाणी वितरित झालेला आहे। तर मित्रांनो, राज्यातील 30 जिल्ह्यांसाठी एकूण 1220 कोटी रुपयांचा पीक विमा आज वितरण करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तर आता कोणाला पीक विमा मिळणार ते पाहूया। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, तसंच ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत आपल्या पिकांच्या नुकसानीची नोंद केलेली आहे आणि तसंच ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेली आहे, अशा शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025चा पीक विमा ह्या ठिकाणी जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, ह्याची तुम्ही खात्री करून घ्या। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, पीक विमा रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होत असून आज जर पीक विमा तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही कुठलीही चिंता करू नका, कारण हा पीक विमा टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण तुमच्या खात्यावर जिल्ह्यानुसार तुमच्या खात्यावर पीक विमा नक्की जमा होईल। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।